प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. श्रोतेहो नमस्कार. दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो या सदिच्छा. श्रोतेहो, दिवाळी आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येते. श्रोतेहो, स्वतः बरोबरच इतरांच्या आयुष्यात सुद्धा आनंद फुलवणारी काही माणसं असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव सुरेश गोखले यांच्याशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद ऐकूया. हॅलो, नमस्कार. नमस्कार. विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र माणगाव, जिल्हा रायगड इथे जो न्यास आहे त्या न्यासाचं तुम्ही कार्य करता. तर या न्यासाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम तुम्ही राबवता. तसंच दिवाळी निमित्तानं जे फराळ वाटप होतं तर त्या संदर्भात थोडंसं सांगा. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे रायगड जिल्ह्यातला माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळ शिरवली म्हणून गाव आहे. तिथला त्यांचा जन्म 20 जुलै 1825 ला त्यांचा जन्म झाला. विष्णुबुवांचं राष्ट्रीय कार्य फार मोठं आहे. प्रबोधनाचं, शैक्षणिक, समाज सुधारणा, अस्पृश्यता निवारण, धर्मजागरण या विषयात फार मोठं काम आहे. आणि ते लोकांसमोर यावं म्हणून आपण 3 वर्षापूर्वी न्यास स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून आपले वेगवेगळे उपक्रम चाललेले असतात. त्याच्यातला पहिला एक मोठा उपक्रम म्हणजे शिरवली परिसरातल्या ज्या शाळा आहेत या शाळांमधले गरीब आणि गरजू मुलं जी शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत, स्थलांतर त्यांचं होतं, आई वडिलांना रोजगार नसतो, अशा मुलांना आपण शैक्षणिक मदत करत असतो. सत्र सुरू होताना त्यामध्ये वह्या, पुस्तकं, चपला, छत्र्या, बाकी सगळं शैक्षणिक साहित्य देत असतो. हा पहिला भाग. त्याचबरोबर कातकरी समाज इथे जो मोठा रायगड जिल्ह्यात राहतो त्या कातकरी समाजाच्या मध्ये फार मोठी गरिबी आहे, शिक्षणाविषयी अनास्था आहे आणि म्हणून शिक्षणाविषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं म्हणून आपण गेल्या वर्षभर आता या भागामध्ये संस्कार शाळा आणि अभ्यासिका चालू केलेल्या आहेत आणि ह्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात अशा अभ्यासिकांचं पुढे संख्या व्हावी असा आपला प्रयत्न आहे. आणि एकंदरीत मुलांना या अभ्यासिकेतनं शिकल्यानंतर, संस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये फार चांगलं परिवर्तन होत आहे असं आपल्या लक्षात येतं. शिक्षणाकडे त्यांचा ओढा वाढत चाललेला आहे. दुसरं म्हणजे 10वी झाल्यानंतर मुलांना शिकण्यासाठी माणगाव इथं आपण एक लहानसं निवासाची त्यांची सोय केलेली आहे. आता 2 मुलं आहेत आणि भविष्यामध्ये ती सुद्धा संख्या वाढत जाईल असा अंदाज आहे आपला. दिवाळी फराळ कातकरी वस्त्यांवरती नेऊन देण्यासाठी आपले 2 महत्वाचे हेतू आहेत. एक म्हणजे गरिबी असल्यामुळे दिवाळी फराळ तयार होणं, त्या मुलांना गोड खायला मिळणं याच्याविषयी ते वंचित असतात आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती समाजाला आपले आवाहन करतो. त्यामध्ये 4 बुंदीचे लाडू, नंतर चिवडा आणि शंकरपाळे असं पॅकेट तयार करून आपण या परिवारापर्यंत पोहोचवत असतो. समाजाला आवाहन केल्यानंतर समाजही आपल्याला सरळ हस्ते मदत करत असतो. आपले कार्यकर्ते या वाड्यांवरती जातात, कातकरी वाड्यांवरती, त्यांच्यावर बैठका करतात, तिथली संख्या घेतात, दिवाळी फराळ नंतर पोहोचवतात. मुलांबरोबर, छोट्या छोट्या मुलींबरोबर एकत्र बसून दिवाळी फराळ खाल्ला जातो तिथं. आणि हे केल्यामुळे काय होतं की शहरी भागातल्या कार्यकर्त्यांना, जनतेला कातकरी समाजाच्या समस्या पण समजतात. हो, नक्कीच. त्यांची दुःख काय आहेत, ते शिक्षणापासून कसे वंचित आहेत, त्यांच्यावरती कुठला अन्याय होतो, त्यांचं आरोग्य कसं आहे, रोजगाराच्या समस्या काय, आणि त्यामुळे या समस्या समजल्यानंतर शहरी समाज सुद्धा कातकरी समाजाविषयी जरा सजग होतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे पुढे सामाजिक काम, प्रबोधन तिथे करणं, आरोग्याचे कार्यक्रम राबवणं याविषयी आपल्याला चांगली सुविधा होते. आणि दिवाळी फराळाची योजना आपली फार यशस्वी त्यामुळे रायगड जिल्ह्यात झालेली आहे अशा पद्धतीने. हा फराळ जेव्हा तुम्ही तिथे घेऊन जाता, म्हणजे कार्यकर्ते घेऊन जातात, तेव्हा तिथल्या लोकांच्या भावना कशा असतात नेमक्या? याच्यामध्ये काही गोष्टी मुद्दामून तुम्हाला अंडरलाईन करून मला सांगायचे वाटतात की अगदी 80-85 वयापासून ती व्यक्ती, एखादी स्त्री किंवा पुरुष, त्याच्यापासून अगदी बऱ्यापैकी घर असलेलं तरुण एखादा, अशी दोन्ही टोकाच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या एखाद्याची झोपडीतून आपल्याला आकाश पण दिसत असतं पूर्णपणे वरचं, आणि एखाद्याच्या याला घरकुल मिळाल्यामुळे चांगलं घर झालेला म्हणा, आणि ज्या बाईचा किंवा ज्या पुरुषाचा तिथं मुलगा नाही, मुलगी नाही, त्यांना कोणी बघितलं जात नाही, घर पडलेलं आहे, अशा वेळेस आपण तिथे दिवाळी फराळ घेऊन जातो
कित्येक वेळा आपले अनुभव जे आहेत ते मनाला चटका लावणारे आहेत आपल्याला म्हणतात. त्या बाईचे त्या बुवाचे डोळे अगदी भरून येतात, त्या रडतात. तर बाबा एक चांगलं आम्हाला आनंदाचा क्षण यामुळे बघायला मिळालाय. त्याचबरोबर लहान मुलांबरोबर तिथे गेल्यानंतर तिथे आपण त्यांच्यावर गप्पा गोष्टी करतो, गाणी म्हणतो, शिक्षणाचं आरोग्याचं महत्व सांगतो, दिवाळीचं महत्व सांगतो. म्हणजे नुसतं दिवाळी फराळ देणं असं नाहीये, ते आपल्या सणांमध्ये जे काही विज्ञान सुद्धा दडलेलं आहे, त्यातला जो सामाजिक दृष्टिकोन सुद्धा आहे मुलांना समजावून देतो. आणि त्यामुळे पालकांचा सुद्धा याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि शिक्षणाकडे ओढा काही प्रमाणात वाढत चाललेला आहे असं पण दिसून येतो आपल्याला. वा, खूपच छान. म्हणजे तुमचा अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. होय, एक शैक्षणिक विषयातला तुम्हाला मी एक वेगळा अनुभव सांगतो. करोना होऊन गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की अनेक वाड्यांवरती मुलांनी शाळा सोडलेल्या आहेत. म्हणजे 2-3 वर्ष ती मागे पडलेली होती त्याच्यात. तर आपण काही वाड्यांवरती, कातकरी वाड्यांवरती मुद्दाहून आपले काही कार्यकर्ते गेले आणि एका वाडीवरती रोहा तालुक्यामध्ये एक पाटणसी नावाची वाडी आहे. तिथे वाडीवरती आपण वेगळा प्रयोग केला. तिथे अशी 18 मुला मुलींची एक यादी आपली तयार झाली. मुलं जर शाळेत गेली असती तर ती 10वी पास झाली असती त्या वर्षापर्यंत. आपण त्या मुलांबरोबर बसलो, आपले कार्यकर्ते, त्यांच्याशी चर्चा केली, तुम्ही परीक्षेला बसाल का म्हणून. तर आनंदाची गोष्ट अशी की पहिल्या वर्षी म्हणजे 23-24 मध्ये एक नीलम पवार म्हणून आणि एक रोहन पवार म्हणून या दोघांनी त्याला मान्यता दिली. आणि आपल्या कार्यकर्त्यांनी नंतर जुलै पासून मार्च पर्यंत 6 जणांनी त्यांचा अभ्यास घेतला, 6 कार्यकर्त्यांनी. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती दोन्ही मुलं 55-56% मिळून पास झाली. अरे वा. त्यातली जी नीलम म्हणून जी मुलगी आहे ती पुण्यामध्ये असिस्टंट नर्सिंग कोर्स करून परत पण आलेली आहे. वा वा. आणि 24-25 मध्ये 3 मुली आणि 2 मुलगे बसलेले होते. त्या 5पैकी 4 आता पास झाली. त्यातली एक मुलगी परत पुण्याला असिस्टंट नर्सिंगला गेले आणि 3 जी मुली आहेत त्या कॉलेजच्या 11वी साठी त्यांना पण प्रवेश घेऊन गेलेला आहे. म्हणजे कित्येक वेळा शिक्षण सोडून दिलं म्हणून निराशावाद निर्माण होतो, आपण काय करायचं. अशा वेळेस जर त्यांच्या पाठीशी समाज उभा राहिला, कातकरी समाजाच्या, तर ही सुद्धा मुलं पुढे चांगली समाजात शिकून पुढे सुशिक्षित होऊन त्यांना चांगली नोकरी मिळून स्थिर स्थावर होऊ शकतील असा अंदाज आहे. नक्कीच. आणि हा तुमचा जो उपक्रम आहे तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही या कातकरी समाजामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मुलांचा विकास व्हावा, त्यांची प्रगती व्हावी यासाठी मेहनत घेताय, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आमच्याशी फोनच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. रायगड इथल्या विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव श्री सुरेश गोखले यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, आपल्या आयुष्यातली प्रत्येक दिवाळी ही वेगळी असते. अनेक आठवणी आपल्याशी जोडल्या गेलेल्या असतात. तेव्हा कार्यक्रमात यानंतर ऐकूया आठवणीतली दिवाळी याबाबत श्रीनिवास जोशी यांनी सांगितलेल्या काही आठवणी. नमस्कार जोशी सर. नमस्कार. मी लहानपणी दिवाळी म्हणजे जवळ आनंदाची पर्वणी असायची, कारण त्यावेळी खूप थंडी असायची. आता थंडी पडत नाही, त्यामुळे सकाळी मला बळे उठवायचे आई बाबा, आणि मग त्या थंडीतून उठून मग उठणं लावणं म्हणा किंवा लवकर उठून मग फटाके लावणं म्हणा ते व्हायचं. आणि त्यावेळी अशी स्पर्धा असायची की शेजारी बाजारी लोक होते, पहिला कोण ऍटम बॉम्ब लावतो त्यात आमची शर्यत असायची. आणि मग पहाटे अगदी 2:30-3 वाजता जरी जाग आली तरी कोणतरी एखादा फटाका लावायचा आणि परत झोपी द्यायचा आणि म्हणायचा मीच लावली पहिल्यांदा, असं व्हायचं ते. पण ती एक चुरस असायची शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यात. म्हणजे ती एक छानपैकी लहानपणी स्पर्धा असायची आमच्या. आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे झाल्यावर आम्ही एक नरकासुराचं जो होत होतो त्या दिवशी, आणि म्हणून कारेट फोडायचो. म्हणजे आई बाबा ते अगदी आदल्या दिवशी आणून ठेवायचे आणि त्या अंगठ्याने आम्ही फुलच का विचारायचे. तर तो एक म्हणजे आंघोळ करताना असायचा प्रोग्राम की कारेट फोडायचंय आपल्याला, नरकासुराचा वध करायचंय आपण अशासाठी. तर ते झालं की मग आम्ही देवाला नमस्कार करून मग फराळाचा नैवेद्य दाखवला जायचा. आधी आम्ही देवळात जायचो, देवाला नमस्कार करून यायचो. आपल्या ग्रामदेवतेचं देऊळ असेल तिथे जायचं, देवाला नमस्कार करायचो आणि मग घरी आल्यानंतर मग फराळ वगैरे व्हायचा. दिवाळीच्या अगोदर ही जी तयारी सुरू व्हायची ना, म्हणजे फराळ करायची, त्यावेळी घरातली आई म्हणा, बहीण म्हणा, सर्व ते फराळ 8-15 दिवसापासून सुरू व्हायचा. आणि ती एक प्रकारचा तो खमंग वास यायला सुरुवात झाली की आम्हाला म्हणे अरे वा दिवाळी जवळ आली आता. आणि मग ते दिवाळीचे फराळ सुरू व्हायचे. हळूच ते मग आम्ही आधीच देवाला दाखवायच्या आधी आई दे ना म्हणून भांडायचो. वास येतोय चांगला, आम्हाला जरा खायला दे ना म्हणून खाल्ला जायचं आमच्याकडून. आणि दुसरं म्हणजे एक विशेष म्हणजे आता तर पोहे बाजारात मिळतात, पण पूर्वी पोहे भात आमची आई आठवते मला रात्रभर ते भिजत घालायची आणि ते पोत्यात बांधून त्याच्यावर एक काहीतरी जड एक दगड वगैरे काहीतरी ठेवायचो आम्ही. आणि मग तो एक दिवस भिजला की मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही गिरणीत द्यायचो त्याचे पोहे करायला. आणि मग ते पोहे करून आले की मग त्याचा चिवडा वगैरे व्हायचा. म्हणजे पूर्वी खरोखरच ह्या काही पद्धती होत्या. आता काही तर रेडीमेड आपल्याला मिळतात पोहे, आता ते गेलंच. आता भात पण मिळत नाही म्हणतात सर. आणि
सर्वजण आता विकत आणून ते चिवडा करतो आपण. आणि त्या पोह्यांची चव पण वेगळी असायची नाही का? अरे वेगळी म्हणजे मस्तच असायची, त्याची एक लज्जत असायची ती वेगळी. आणि दुसरं म्हणजे मग सकाळी आम्ही उठल्यानंतर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरनं अजूनही म्हणजे चालू आहे ती दिव्यशांची कीर्तनं असायची दिवाळीच्या पहिल्या दिवशी, आणि ती आम्ही ऐकायचो. छान कीर्तन असायची. मग ती म्हणजे 5ला कीर्तन आहे तर मग लवकर त्याच्या आधी उठून आंघोळ करून ती कीर्तन ऐकायचो आम्ही. म्हणजे अजूनही ती रत्नागिरी केंद्रावर ते कार्यक्रम चालू आहे याचा आम्हाला खूपच आनंद होतो, कारण एक चांगल्या कीर्तनकारांची कीर्तन त्या निमित्ताने ऐकायला मिळतात सणाच्या दिवशी. तर नक्कीच. तोही आनंद आम्ही जसा पूर्वी घेतला तसा आधी आम्ही घेत आलेलो आहोत. तर त्यानंतर मला असं आठवतं की 1990च्या दरम्यान आम्ही एक आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर एक सांगीतिक कार्यक्रम सादर झाला होता. त्यावेळी आमचे कैलास सुहास पेंडसे होते संगीत नियोजन करणारे, संगीत संयोजन करणारे. तर त्यांनी आमच्याकडनं एक कार्यक्रम बसवून घेतला होता आणि त्याचे बघा मला अजूनही म्हणजे आता जवळजवळ 35 वर्ष झाली या घटनेला, तरी मला ते गीत अजूनही आठवत आहे. म्हणजे त्याचे शब्द असे होते, दिवाळी दिवाळी आनंद पर्वणी दिव्यांची आरास चहूकडे, असे ते गीताचे बोल होते आणि ते मला अजूनही स्मरत आहेत. म्हणजे खरोखर अगदी चटकन तुम्ही म्हणालात मला ते आठवले. अरे वा, दिवाळीत आपण एक कार्यक्रम रत्नागिरी केंद्रावर केला होता आपण. त्यानंतर मग विविध संस्थांमार्फत सांगीतिक कार्यक्रम जे रत्नागिरीमध्ये होता त्यामध्येही आमचा सहभाग म्हणजे ठिकाणी सजावट करायची, रांगोळी सजावट असेल, दिव्यांची आरास असेल, असं करून म्हणजे एक सांगीतिक मेजवानीच या दिवाळीत सर्वांना आनंदात राहू घालायचं असं एक प्रकारचं व्रतच आमचं म्हणजे पूर्वापार चालू आहे आणि ते आम्ही आज जपलंय आणि त्याचा आनंद अवर्णनीय आहे. दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक जण आनंदात असतो, तर त्यात आम्ही सांगीतिक आवड असल्यामुळे आम्ही तो एक कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याचाही आनंद सर्वांना देतो, आम्ही घेतो. तर अशी ही दिवाळी म्हणजे खरोखरच सर्वांना आनंददायी अशी ही दिवाळी आहे. सर्वजण साजरी करत असतात, तर आम्ही ती लहानपणापासून साजरी करत आलेलो आहोत आणि त्याचा आनंद घेत आहोत. या निमित्ताने मला आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने माझं मनोगत द्यायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आकाशवाणी रत्नागिरीच्या सर्व श्रोतृ वर्गाला या दिवाळीच्या मंगलमय वातावरणात सर्वांना सुख समृद्धीचं, आरोग्याचं असंच नवं वर्ष जावो अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. आकाशवाणी परिवाराकडून आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आठवणीतली दिवाळी याबाबत श्रीनिवास जोशी यांनी सांगितलेल्या काही आठवणी आत्ताच आपण ऐकल्यात. बरं तर श्रोते हो, कार्यक्रमामधून आता निरोप घ्यायची वेळ झाली, तेव्हा दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.